हॅलो हॅलो धन्यवाद अडीज थँक्यू सो मच. आई माझी माऊली निश्चितच मैदानाच्या आतमध्ये काही अडथळे आहेत ते देखील आपण पाहणार आहोत. विजेचे पोळ आहेत आणि तारा देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांना जर चेंडू लागला तर धावा धावून पूर्ण करायच्या आहेत आणि जर तारेला चेंडू लागून झेल जर पकडला तर तो झेल मात्र ग्राह धरला जाणार नाही, हे देखील लक्षात असू द्या. चला मॅचला होते सुरुवात. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं तर मग प्रशांत हा गोलंदाज पाहायला मिळणार आहे. त्यानंतर समीर भुरकुण अँड महेश भुईर ही सलामीची जोडी आपण पाहतोय. राईट टर्म ओर द विकेट ना हा पहिला बॉल. अखो टप्प्याची लेंथ ऑन साईडला केलेत मिस्टर समीर भुरकुण. चेंडू अगदी वेगानं निघून गेलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांनी करतात चौकार 4. धन्यवाद थँक्यू सो मच. हुकलेच्या मंजुळ सुराणी फुलांच्या हळूवर सुगंधाने आणि सूर्याच्या कोमळ किरणांनी ही सकाळ सर्वांची आनंदमय जाऊया. मॅचला झाली सुरुवात. पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला तर मिस्टर समीर भुरकुणच्या बॅटमधनं आलाय दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेश टूक. चौकार 4. प्रशांतचा पुढील बॉल. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला केले. क्षेत्ररक्षक आहे जज करतोय. पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल मिस्टर समीर भुरकुण. हा खेळाडूचा खेळ आउट. धन्यवाद थँक्यू सो मच. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एक तुम्हारी एक तर हमारी असं दृश्य आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती मात्र विकेट. आपण पाहतोय वसई तालुका आदिवासी असोसिएशन अंतर्गत गावदिवस स्फूट पोमण आयोजित आकाश मूर्ती चषक 2026 याच्याकरता सज्ज आहेत आमचे 2 ऑफिशियल पंच. वैभवजी धूम कामण खंडीपाडा इथून मात्र बिलॉंग करतायत. त्याच्यानंतर आमचे दुसरे पंच रुपेशी दांडेकर चिंचोटी दांडेकर पाडा इथून मात्र बिलॉंग करतायत. पुढील बॉल यावेळेस ऑफस्टम्पच्या थोडासा बाहेर बॉल आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंच वैभव धूम सरांच्या माध्यमातून हा वाईड बॉलचा इशारा. त्याच्यानंतर आमचे डीजमॅन महेंद्र पवार हे देखील सज्ज आहेत. त्याच्यानंतर आमची डिबेन लाईव्ह टेक्निकल टीम, कॅमेरामॅन प्रीत पाटील, कॅमेरामॅन साहिल मांगेला, लाईव्ह ऑपरेटर हर्षलजी मांगेला, लाईव्ह स्कोरर जहीर मांगेला हे देखील सज्ज आहेत. त्याच्यानंतर आमचे स्कोरर विघ्नेश गुवारी हे देखील सज्ज आहेत. या सर्वांच्या कामगिरीमध्ये आपण ही स्पर्धा मात्र पाहणार आहोत. रिव्ह्यू घेतलाय आणि निश्चितच हा वाईट करता रिव्ह्यू आहे. अतिरिक्त बाउन्स आहे की मग नाही हे चेक करण्याकरता हा रिव्ह्यू आहे. यस वाईड बॉल असणार आहे कारण आपण पाहिलं तर बॅटरच्या अगदी डोक्याच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला आणि त्याच कारणास्तव हा चेंडू आपण वाईट पाहणार आहोत. सर्व खेळाडूंचं निश्चितच श्री छत्रपती संभाजी महाराज क्रीडा नगरीवरती सहर्ष स्वागत आहे. काय जबरदस्त हे मैदान आपल्याला पाहायला मिळतंय आणि एक सुंदर यशस्वी स्पर्धा हे आपण या ठिकाणी पाहतो. झाली आहे मिसफील्ड
आणि चेंडू अगदी आपण पाहिला तर सीमारेषेच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय आणि अगदी आपण पाहिलं तर चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांनी करता येतोय चौकार. धन्यवाद डिझे, थँक्यू सो मच. धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचलं गेलं एकंदर 10 अंकांवरती. 10 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 1 विकेट. अष्टभुजा स्फोट लहुपाडा संघ म्हटला तर एक मजबूत संघ आहे. भरपूर पारितोषिक त्यांच्या नावावरती आपण सातत्यानं पाहिलेत. चांगला खेळ देखील होताना पाहिलाय. प्रशांतचा पुढील बॉल पुन्हा एकदा आखो टप्प्याची लेन ऑन साईडला मात्र खेचून मारायला हा स्टूक. चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडे. डीप स्कोर एक बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. पुढील बॉल. ओ यावेळेस हवाई स्ट्रोक खेळले गेलेत. फलंदाज दिनेश. ओ पहिल्या अटॅम्प मध्ये झेल मात्र सुटला होता परंतु सुंदर बॅकअप मिळालं आणि सुंदर झेल मात्र या ठिकाणी पकडला. परतावा लागेल दिनेशला ढगावटच्या आशयाला. धक्का क्रमांक 2. धक्का क्रमांक 2 आपण पाहिला तर मग लागला गेलाय दिनेशच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 बॉन्डर तसा बॅटमधनं आल्यात परंतु त्याच्यानंतर आपण पाहिलं तर सुंदर कमबॅक पाहायला मिळाला. अखेरीस प्रशांतचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. धाव फलकावरती धावा महेश आणि निमेश या दोन्ही खेळाडूमध्ये. धाव फलक पोचले गेले 24 अंकांवरती. यावेळेस ऑन स्ट्राईक वरती निमेश. बॉलिंग ट्रॅक वरती कैलास रेंजर नावाचा गोलंदाज संघाचा संघनायक. ओ पहिला बॉल स्विच करण्याचा प्रयत्न निमेशने त्या ठिकाणी केला होता परंतु प्ले अँड मिस चा डॉट बॉल. कैलास रेंजर आपण पाहिलं तर एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू आहे. चांदकाई पुढे किरवली या संघाचा. निश्चितच त्यांचा खेळ बिरसा मुंडा ट्रॉफी मध्ये सातिवली या ठिकाणी आम्ही पाहिला होता. काय जबरदस्त केले होते परंतु आज खऱ्या अर्थानं आकाश मूर्ती चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा त्यांचा शो आपण पाहण्याकरता या ठिकाणी आलोय. परंतु त्याच्या अगेन्स्ट काय जबरदस्त स्कूपचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. निमेशच्या बॅट मधनं षटकार आहे आणि या षटकाराच्या सायनं धाव फलक पोचलं गेले ते म्हणजेच 30 अंकांवरती. 30 धावा ऑन द स्कोर बोर्ड. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग डॉट होता परंतु दुसऱ्या बॉलवरती काय जबरदस्त हा स्ट्रोक पाहायला मिळाला. सूर्यकुमार यादव सरांच्या आठवणी मात्र या ठिकाणी ताजा करून देत असताना निमेश त्याच्या सूर्यकुमार सरांच्या कॉफी बुक स्टाईल मात्र तो स्ट्रोक मात्र खेळले गेले. पुढील बॉल. ओ यावेळेस आपण पाहिलं तर ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली होती परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर
लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव मात्र धाव फलकावरती ऍड केलीच जाईल. लेग बिफोरची निश्चितच अपेल खूप मोठी केली होती, परंतु पिचिंग थोडीशी आउटसाइड पाहायला मिळाली. ऑन साइडला खेळलेत. मोठा स्टूक महेश क्षेत्ररक्षक आहे, पकडला जाईल झेल आणि समाप्त होईल. फलंदाज महेश भोईरचा खेळ आउट. सुंदर देऊल देऊलाने कोण बाई गवली. आई गाव देवी माय तयाशी हाय आगरी कोल्यांची सावली. आई गाव देवी माय तयाशी हाय आगरी कोल्यांची सावली. धन्यवाद. थँक्यू सो मच. धक्का क्रमांक 3 महेश देखील बाद झालेत, परंतु महेशने बाद होण्यापूर्वी 7 धावा त्याने बनवल्या. सध्या तरी धाव फलक आपण पाहिलं तर मग चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. 31 धावा ऑन द स्कोर बोर्ड लागल्या गेल्यात. यावेळेस मनोज दुमाडे नावाचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये नंबर 5 या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या तरी धाव फलक आपण पाहिलं तर मग चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळालंय. इथून अजून काही धावा धाव फलकावरती जोडावा लागणार आहेत. पहिला मॅच आजच्या दिवसातील दोन्ही संघ आपण पाहिले तर मग एकाच परिसरातील संघ आहेत आणि एक चांगले फाईट जरूर पाहायला मिळणार आहे. पुढील बॉल यावेळेस सुंदर वेगवान बॉल होता. यष्टिरक्षक थोडेसे बीट झालेत. बाईसच्या स्वरमध्ये एक धाव ही धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक पोचले गेले 32 अंकांवरती. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान आपल्याला पाहायला मिळतोय. समोरच आपण पाहिलं तर मग कामनदुर्ग पर्वत आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर मग सुंदर स्टूक आहे. खाली क्षेत्र, रिकामा जागा भरा आणि रिकामी जागा भरला या ठिकाणी. फलंदाज आपण पाहिला तर निमेशनं त्याच्या बॅटमन आलाय चौकार. चौकारानं धावसंख्या पोचली गेली ती म्हणजेच 36 आकड्यावरती. 12ची सरासरी सध्या आपण पाहतोय आणि या 12च्या सरासरीनं 3 षटकामध्ये धावा जोडल्या गेल्या 36. निसर्गाच्या सानिध्यामध्ये लपलेलं हे सुंदर मैदान आणि या सुंदर मैदानावरती रोम हर्षकाची ही यशस्वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. गावदेवी स्फूड पोमनच्या माध्यमातून आकाश मूर्ती चषक 36 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. कामनदुर्ग निश्चितच आपण पाहतोय एक प्राचीन काळातील हा पर्वत आपल्याला पाहायला मिळतोय. इतिहासामध्ये ह्या पर्वताची देखील नोंद आहे. याच पर्वतावर निश्चितच दळणवळण देवाणघेवाणाच्या निश्चितच गोष्टी बारकाईने पाहिल्या जायच्या. जहाजांवरती नजर ठेवण्याकरता ह्याच पर्वतावरून निश्चितच कामगिरी केली जायची. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मनोजच्या बॅटमन आला हा चौकार. चौकारानं स्वागत केलंय जयदीप या गोलंदाजाचं. नंबर 4चं षटक टाकण्याकरता जयदीपला आपण पाहतोय, परंतु पहिल्याच बॉलवरती मनोजच्या बॅटमन आलाय चौकार आणि या चौकारानं धाव फलक अगदी पोचलं जाईल 40 अंकांवरती. जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय मिडविकेटच्या दिशेनं. 1 बाउन्स अगदी चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला, अगदी वेगानं निघून गेला बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरिता चौकार. हवाई स्ट्रोक खेळले गेले. सुंदर स्ट्रोक पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे जज करतात आणि झेल मात्र या ठिकाणी सुटला गेलाय. 2 धावा पलून पूर्ण केले. 3रा धाब्याचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नाही असं उत्तर आलंय आणि या 2 धावेने धाव फलक पोहोचले गेले 42 अंकांवरती.
काय जबरदस्त बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. जयदीपचा पुढील बॉल. यावेळेस आपण पाहतोय पॉइंटला झेल होता परंतु झेल सुटला गेला. चेंडू वेगाने पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेनं ट्रॅव्हल करतोय. 3 धावा इथून मात्र पूर्ण केल्याच जातील आणि या 3 धावेनं धावफलक पोहोचलं जाईल ते म्हणजेच 45 आकड्यांवरती. अजून सुद्धा आपण पाहिलं तर मग 3 चेंडूंचा खेळ इथून मात्र बाकी असणार आहे. सध्या तरी धावफलक आपण पाहिलं तर मग सुंदर सजवलं गेलंय. 45 धावा. पुढील बॉल. हो यावेळेस समोरच्या दिशेनं उडवलाय. टक्कन असा आवाज जरूर. सुंदर साऊंड सिस्टीमने ठोकलेला हा षटकार. यावेळेस निमेशच्या बॅट मध्ये आपण पाहतोय 6. धन्यवाद. थँक्यू सो मच. हल्ला बोल बॅटिंग परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 बॅटर करणं. सुरुवातीला मनोजला आपण पाहिलं, आता मात्र निमेश ऑन फायर. धावफलक पोचले गेले 51 आकड्यावरती. जयदीपचा पुढील बॉल. ओ यावेळेस स्टॉपेज लागले गेलेत. थर्डमॅन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, पकडलं जाईल बॉलला. एक सिंगल मात्र या ठिकाणी मिळेल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं जाईल 52 या आकड्यावरती. चला नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. साई कृपा राजावळे आणि इशिका स्फूट तरखड या 2 संघामध्ये. टॉस बॉक्स मध्ये आपण रेडी राहायचंय. ओ यावेळेस आपण पाहतोय हा डॉट बॉल आणि डॉट बॉल न झाली या षटकाची समाप्ती. 4 षटक समाप्तीनंतर आई अष्टभुजा स्फुट लहूपडा संघाची धावसंख्या आपण पाहतोय. फर्स्ट इनिंग मध्ये 52 आणि 53 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करावं लागणार आहे चांदकाई स्फुट किरावळी या संघाला. चला नेक्स्ट मॅच साई कृपा स्फुट राजावळे आणि इशिका स्फुट तरखड या 2 संघामध्ये टॉस मात्र केला जाईल. तरखड संघाचे संघनायक या ठिकाणी भोसले गेलीत. पण या ठिकाणी पाहतोय सागरजी भगत अँड संजयजी बुरेळा या 2 व्यक्तींचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे आणि आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला आम्ही विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि निश्चितच इथे मात्र साडाबडणं व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. धन्यवाद डीसे. थँक्यू सो मच. चला पुढील मॅचचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. दर्शनजी टपके इशिका स्फोट तरखड संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित झालेत आणि दर्शन टपके बद्दल बोलायचं झालं तर एक चांगले समालोचक देखील आहेत आणि त्यांचं देखील करूया आपण स्वागत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम दर्शन. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण यायचं आहे.
साई कृपा स्फोट राजावळी संघाचे संगणक अजून या ठिकाणी पोचले नाहीत. प्लीज आपण अपडेट द्यायची आहे. सागरची भगत साहेबांना आम्ही विनंती करतो. त्याचनंतर संजयजी मोरेळा यांना देखील आम्ही विनंती करतोय आपण या ठिकाणी यायचं आहे. आपला देखील सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय ही क्रीडांगण नगरी पाहिले तर मग श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावानं ही क्रीडांगण नगरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला बॅटर थोडीशी घाई करा. सांती काही स्फोट किरावली संघाच्या बॅटरला आम्ही विनंती करतोय. सकाळच्या सत्रामधील हा पहिला मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फर्स्ट इनिंगचा खेळ मात्र इथून संपन्न झाला आहे. धाव फलकावरती धावा सोडल्या गेल्यात. आई अष्टभुजा स्फोट लहूपाडा या संघानं 52 आणि 53 धावांचं लक्ष मात्र इथून पूर्ण करायचं आहे. दोन फलंदाज आपण पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये. निखिल काठे अँड त्याला साथ देण्याकरिता प्रशांत वाडू आणि महेश भोईर बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. देऊया पुन्हा एकदा दोन्ही संघाला शुभेच्छा. इथून धाव फलक चेस करायचं आहे 53. सिनिंग मध्ये आपण पाहिलं तर मग चांगले बॅटिंग पाहायला मिळाली. समीर, महेश, दिनेश, निमेश, मनोज जवळजवळ 5 बॅटर आपण पाहिले आणि त्यांच्या माध्यमातून 52 धावा धाव फलकावरती जोडल्या गेलेत. निखिल काठे अँड प्रशांत वाडू हे सलामीची जोडी चांद काही स्फोट संघाकडे आपण पाहणार आहोत. 53 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील, कशा प्रकारे डिपेंड केल्या जातील, हा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. चला मॅचला सुरुवात करायची आहे. आमचे दोन ऑफिशियल फंस देखील सज्ज झालेत. चांगले अंपायरिंग सातत्याने पाहायला मिळाली आहे. वसई तालुका आदिवासी असोसिएशनचे मान्यता प्राप्त पंच आहेत आणि पंच नाही तर मग निश्चितच आपण पाहिलं तर चांगले खेळाडू देखील आहेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग चांगला स्ट्रोक होता शॉर्ट मिड ऑफ मध्ये, परंतु सुंदर क्षेत्ररक्षण एक सिंगल धाव इथून मात्र पूर्ण झाली आणि धाव फलकेला होते सुरुवात. पुढील बॉल ऑन साइडला खेळण्याची मानसिकता होती, परंतु प्ले अँड मिस हा डॉट बॉल. यावेळेस प्रशांत वाडूला आपण ऑन साइड वरती पाहणार आहोत. नेक्स्ट बॉल अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दोन चेंडू हे डॉटच्या स्वरूपामध्ये फेकलेत. महेश भोईरनं बॅटिंग करत असताना 7 धावा बनवल्या, परंतु त्याच्यानंतर झेलच्या स्वरूपामध्ये बाद झाले. परंतु यावेळेस गोलंदाजी क्रमावरती सुंदर गोलंदाजी त्याच्याकडनं पाहायला मिळते. लेन अँड लाईन अगदी ॲक्युरेटपणे पाहायला मिळाली आहे. पुढील बॉल यावेळेस आपण पाहतोय हॅप टॅकल लेन होती, ऑन साइडला खेळले गेलेत, परंतु समीर भुरकून सोडणार नाही, झेल पकडला जाईल आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर मग प्रशांत वाडूला मात्र परतावं लागेल डगआउटच्या आशयाला. धक्का क्रमांक पहिला. मनाची इच्छा पुरी कर ग येतय सांगायला. माझी गावदेवी माऊली खिडकाली गावाची सावली. माझी गावदेवी माऊली खिडकाली गावाची सावली. धन्यवाद. थँक्यू सो मच.
कल्पेश वाढो आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. इथून दोन खेळाडूंना एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावे लागणार आहे. 53 धावा जर निश्चितच चेस करायचे असतील तर एक चांगले पार्टनरशिप हे बिल्डअप करावे लागणार आहे. समोरच्या दिशेनं खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू जाईल एका टप्प्यानं बाउंड्री लाईनच्या पार. धावा येतील 4. चौकार. धन्यवाद. थँक्यू सो मच. कल्पेशने आल्या आल्या ठोकला या ठिकाणी चौकार आणि चौकारानं धावसंख्या पोचली आहे ती म्हणजेच 5 अंकांवरती. चेंडू फेकून झालेत 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. पुढील बॉल हवाई स्ट्रोक खेळले गेलेत ऑन साईडला. चेंडू निघून जाईल हवेच्या लाटांवरती. हो निस्वार सीमारेषा पार. षटकार 6. ताट हाणलंय तुझी गोटी भराला. हळदी कुंकू संगती हाणलंय तुझं गमलवड भराला. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश वाडूच्या बॅट मधनं. जणू काही डगआउट मधून सेट होऊन आलेला हा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. धाव फलक पोचले गेले ते म्हणजेच 11 अंकांवरती. अजूनही आपण पाहिलं तर मग 18 बॉल शिल्लक असणार आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता अजून सुद्धा 42 धावा इथून मात्र बनवाव्या लागणार आहेत. डाव्या हाताचा बॅटर ऑन स्ट्राईक वरती यावेळेस आपण पाहतोय. समीर भुरकुंड बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलो पावले येतील कठीण प्रसंग. फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. इथून आपण पाहिलं सुरुवातीला काही चेंडूंवरती धावा भरपूर कमी लागल्या होत्या परंतु कल्पेश वाढून मात्र चांगले स्ट्रोक खेळले आणि निश्चितच चांगली धाव संख्या उभी करण्याचे प्रयत्न मात्र पाहायला मिळाले. यावेळेस आपण पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहतोय. शॉट विडॉनच्या दिशेनं. एक सिंगल इथून मात्र पूर्ण केली जाईल. सिंगलच्या मदतीने धाव फलक पोचले गेले 12 अंकांवरती. चांगले स्ट्रोक निश्चितच पाहायला मिळाले कल्पेश वाडूच्या बॅट मधनं निश्चितच आपण पाहतोय. चांगल्या मनाने स्ट्रोक मात्र या ठिकाणी खेळले गेलेत आणि चांगली एकाग्रता त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाल्या. अखोड टप्प्याची लेंथ निश्चितच आपण या ठिकाणी पाहिली आहे. बाउन्सर हाताला गेलाय समीरच्या माध्यमातून. पण बाउन्सची चेतावणी देखील दिली गेली आहे गोलंदाजाला. हो यावेळेस हा नो बॉल. दुसरा बाउन्सर हाताला गेलाय. नो बॉल निश्चित असणार आहे. सुरुवातीला वॉर्निंग दिली होती आणि त्याच्यानंतर बॅक टू बॅक हा दुसरा बाउन्सर मात्र हाताला गेलाय. येणारा चेंडू असणार आहे फ्री हिट. उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट आणि स्पर्धा देखील आहे सुपर हिट. अजून पुन्हा एकदा हा नो चेंडू. यावेळेस आपण पाहणार आहोत फिल्डिंग करणाऱ्या टीमने मात्र रिव्ह्यू घेतला.
येस नो बॉल असणार आहे. बॅटिंग सॉरी फिल्डिंग करणाऱ्या टीमचा आता मात्र रिव्ह्यू आहे तो संपलेला आहे. फ्री हिटचं सिग्नल इथून ऑन असणार आहे. पुढील बॉल हो समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय बॉलला. क्षेत्ररक्षण सुंदर झालं होतं. झेल देखील पकडला होता. इथून आपण पाहिलं तर 2 धावा मात्र पूर्ण झालेत फ्री हिटच्या बॉल वरती आणि या 2 धावेनं धावफलक पोचले गेले 16 या अंकांवरती. 53 धावा बनवायच्या आहेत विजयाकरता. 15 चेंडू शिल्लक असतील. अजूनही धावा बनवाव्या लागतील. 37-37. दुसऱ्या षटकातील चेंडू फेकून झाले आतापर्यंत आपण पाहिलं तर मग 3 चेंडूंचा खेळ मात्र संपलाय. समीरचा पुढील बॉल हो पुन्हा एकदा सुंदर स्ट्रोक आहे. खाली क्षेत्र निवडलंय. चेंडू जाईल 1 बाउन्स न लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. माझी सत्वाची भक्त जमले तुझे पूजेला. भक्त जमले तुझे पूजेला. दार उघडा ठेव गाव देवी येतोय दर्शनाला. मनाची इच्छा पुरी कर ग येतोय सांगायला. धन्यवाद अडीच. थँक्यू सो मच. कमालीचा स्ट्रोक मात्र पाहायला मिळाला आहे कल्पेश वाळूच्या बॅट मधनं. धावफलक 4 ने पुढे सरकलंय. पोचलं गेले ते म्हणजेच 20 या अंकांवरती. पुढील बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळले गेलेत. निमेश आहे बॅकअप साठी. सुंदर क्षेत्ररक्षण. 1 सिंगल धाव इथून मात्र पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या साहाय्यानं धावफलक पोचलं जाईल 21 अंकांवरती. 21 धावा ऑन द स्कोर बोर्ड. लॉस 1 विकेट. 53 धावांचा पाठलाग पूर्ण करत असताना चांगलं बॅटिंग करतो मिस्टर कल्पेश वाडू आणि त्याला साथ देण्याकरता निखिल काठेला देखील आपण पाहतोय. यावेळेस निखिल काठे ऑन स्ट्राईक असणार आहे. डाव्या हाताचा बॅटर. पुढील बॉल हो यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू असणार आहे वाईट. अवांतरच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर धाव फलकावरती ऍड केलीच जाईल. निश्चितच 2 उभरते सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कल्पेश वाडू आणि निखिल काठे. पुढील बॉल फुल लेनचा बॉल होता. ब्लॉकॉलमध्ये चेंडूच्या हातांनी 1 धाव वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न इथून केला जाईल का यावेळेस. हो अडचणी थोड्याशा मात्र वाढल्या होत्या. दोन धाव मात्र पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावफलक पोचले गेले 24 अंकांवरती. धावफलक आपण पाहिलं तर मग पोचले गेले 24 अंकांवरती. कंपॅरिझन सेम आहे परंतु विकेट मध्ये थोडस प्लस मायनस पॉइंट मात्र पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेस आपण पाहिलं तर अष्टभुजा संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस देखील 2 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावा धावफलकावरती होत्या परंतु 2 विकेट त्याने गमावले होते. परंतु यावेळेस चेसिंगला सुरुवात झाली आणि बॅटिंग करत असताना 2 षटकामध्ये चांदकाई स्पोर्ट किरावळी संघाची धावसंख्या आपण पाहतोय 24 वरती 1 गडी बाद. ते पॉझिटिव्ह बाजू आपण पाहिली तर मग थोडीशी चांगली पाहायला मिळाली चांदकाई स्पोर्ट किरावळी संघाची. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता 29 धावा या बनवाव्या लागणार आहेत. अजूनही 15.50 ची सरासरी जी आहे ती मात्र ठेवावे लागणार आहे मॅच जिंकण्याकरता. नंबर 3चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत गोलंदाज निमेश थापड. विकेट टेकर गोलंदाज निमेश थापड याला आपण सातत्याने पाहिलंय. यावेळेस कल्पेश वाडू पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक वरती. चांगले बॅटिंग केले आतापर्यंत कल्पेशने देखील. 8 चेंडूमध्ये 17 धावा मात्र बनवलेत. पहिला बॉल निमेशचा मात्र डॉट केले गेलेत.
11 चेंडू 29 धावा अजून सुद्धा बनवायचे आहेत. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ काजूपाडा जयेशजी ढुकळे सरांचं देखील आगमन झालेलं आहे. ओ हो, पल्लू शॉट, काय जबरदस्त देखना फटका पाहायला मिळाला. ज्या गतीने आला त्या गतीने मात्र सीमारेषेच्या बाहेर धाडले गेले. 4 धावांकरता चौकार. चौकारला धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 28. अजूनही 10 चेंडू जिंकण्याकरता 25 ची गरज आहे. निवेशचा पुढील बॉल. हो, हवाई स्ट्रोक खेळले गेलेत ऑन साईडला. क्षेत्ररक्षक आहे, जज करतात आणि पकडला गेलाय झेल. समाप्त होईल मिस्टर कल्पेश वाडू. ह्या खेळाडूचा खेळ जबरदस्त बॅटिंग करत होता मैदानाच्या आतमध्ये, परंतु अखेरीस त्याचा झेल मात्र पकडला गेलाय ऑन साईडला. जवळजवळ आपण पाहिलं तर मग 21 धावा बनवल्या गेले त्याच्या माध्यमातून. परंतु मित्रांनो, सामना अजून संपलेला नाहीये. अजूनही सामन्यामध्ये जिवंतपण आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू जिंकण्याकरता 25 ची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये संघाचा संगणक यावेळेस इन होतो मिस्टर कैलास रिंजड आणि निश्चितच जबाबदारी त्याला देखील स्वीकारावी लागणार आहे. म्हटलं गेले, जबाबदारी स्वीकारणारा चांगला खेळ मात्र निश्चितच करू शकतो. म्हटलं गेलंय, जगातील सर्वात गुणकारी टॉनिक म्हणजे जबाबदारी. एकदा घेतलं ना की माणूस कधीच थंकत नाहीये. आता ते टॉनिक मात्र इथून घ्यावा लागणार आहे फलंदाज कैलाशाला. 10 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता 25 धावांची अजून सुद्धा आवश्यकता. निवेश खात्यातील हा पुढील बॉल. हो, ब्लॉकालमध्ये चेंडूच्या हाताळणी केली आहे. 1 धाव वेगाने पूर्ण केलीच जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नाही, रोखलं गेलंय. धाव फलक 1 ने पुढे सरकला 29 आकड्यांवरती. आता मात्र चेंडू शिल्लक असणार आहेत 8 आणि 8 चेंडू मध्ये 24 धावा. हे 2 चेंडू खूप निर्णायक असणार आहेत. इथून मात्र एखादा जर मोठा फटका आला तर मग सामन्यामध्ये वापसी केली जाईल. लढाल तर घडाल, नाही तर मग मागे पडाल. म्हटलं गेलं, यशाचा मार्ग खूप कठीण असतो, परंतु त्या दिशेने चालणाऱ्याची कथा ही नेहमी इतिहासाच्या पानावर चांगली हिस्ट्री मात्र निश्चितच तयार करते. 7 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता अजूनही 8 चेंडू शिल्लक आहे. जिंकण्याकरता अजूनही 24 धावा इथून मात्र बनवायचे आहेत. डाव्या हाताचा बॅटर जो सलामीला आलाय, चांगले बॅटिंग मात्र इथून करावे लागणार आहे. निखिल काठेला देखील, निखिल काठे ऑन द स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. हो, ब्लॉक मध्ये चेंडूच्या हाताले सुंदर चेंडू हाताले. यावेळेस बॅटरचं फुटवर ओळखलं होतं आणि त्याला अनुसरून निश्चितच चेंडूची ही लेंथ मात्र ठेवली होती. अगदी खडे खडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु सुंदर चेंडूच्या हाताने पाहायला मिळाली. हा डॉट बॉल. 7 चेंडू जिंकण्याकरता 24. साई कृपा स्पोर्ट राजावळे संघाचे संगणक या ठिकाणी उपस्थित झालेत. निश्चितच टॉस बॉक्स मध्ये त्यांना आम्ही विनंती करतोय, आपण त्या ठिकाणी रेडी राहायचं आहे. पुढील मॅचचा टॉस आहे तो केला जाईल. यावेळेस आपण पाहतोय 1 बाउन्स मात्र चेंडूला फील्ड केलंय. लॉंग ऑफ रिझन मध्ये महेश भोईर होते, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धाव मात्र इथून पूर्ण केल्या जातील. 2 धाव फलक पोहोचले गेले ते म्हणजेच 31 अंकांवरती. अजूनही जिंकण्याकरता 6 चेंडू आणि 22 ची गरज असणार आहे.
कंपॅरिझन आपण पाहिलं तर मग यावेळेस प्लस मध्ये दिसतोय आई अष्टभुजा स्फोट लहूवाडा. कारण 36 धावा धावफलकावरती आहेत आणि सध्या आपण चांदकाई स्फोट किरावळी संघ पाहिला तर मग 31 या अंकांवरती धावफलक त्यांचं पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत दोन संघामध्ये. साई कृपा स्फोट राजावळे आणि इशिका 11 तरखड या दोन संघामध्ये. एका बाजूने आपण पाहिलं तर मग आमचे समालोचक मित्र दर्शनजी डबके यांना आपण पाहू शकाल. चला राजावळी संघाचं संघटक आपण टॉस बॉक्स मध्ये रेडी राहा. अगोदरच तुम्हाला उशीर झालाय. त्यावेळेस पॅनल्टी तर निश्चितच जाहीर आहे तुमच्या टीमला, परंतु ती पॅनल्टी नक्की काय आहे हे देखील आपण आयोजकांच्या माध्यमातून पाहणार आहोत. हो सुंदर स्ट्रोक, सुंदर स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरिता षटकार. 6 मध्ये 22 धावा निश्चितच हव्या होत्या, परंतु पहिल्याच बॉल वरती काय जबरदस्त कनेक्शन पाहायला मिळालंय. षटकार. जयेश वाडू बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याच्या बॉल वरती ठोकलाय षटकार. पुढील चेंडू. हो पुन्हा एकदा हवाई स्ट्रोक. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. सीमारेषेच्या पलीकडे बॅक टू बॅक दुसरा देखील ठोकलाय षटकार. आता मात्र 4 चेंडू जिंकण्याकरिता धावांची गरज आहे 10. आणि सध्या तरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये कैलास रिंजडचा हा शो. जबरदस्त बॅटिंग. कठीण काळात नेहमी स्वतःला सांगत राहा शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाहीये. आणि त्याचं ताजं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये कैलासच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळेस आपण पाहिलं तर मग लेन थोडीशी मात्र ऑफस्टमच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र बॉलर झाला सक्सेसफुल. आता मात्र 3 चेंडू जिंकण्याकरता 10 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 10. ओव्हर पिच बॉल. चेंडू चाललाय चाललाय सीमा रेषा पार. षटकार 6. आता मात्र 2 चेंडू जिंकण्याकरता 4 धावांची आवश्यकता. ही आहे खासियत मिस्टर कैलास या खेळाडूची आणि त्यांनी दर्शवली आहे मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता असताना काय जबरदस्त अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश केली आहे. 2 चेंडू 4 ची गरज. 2 चेंडू 4. काय जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. पहिलाच मॅच पैसा वसूल. जबरदस्त लढत. काटे की टक्कर. वो चाय भी क्या उसमें शक्कर ना हो और वो मैच भी क्या उसमें बराबर की टक्कर ना हो. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगला गेलाय. 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता. हो यावेळेस आपण पाहतो फटका फसलाय. हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव इथून पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण झाली आहे आणि हा रिझल्ट पोहोचला गेलाय शेवटच्या बॉल वरती. आता मात्र जिंकण्याकरता 1 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. डू और डाय ची कंडिशन इथे मात्र पाहायला मिळाली आहे. 1 चेंडू 2 धावा. कोण जिंकणार हा मॅच? किरावली के मग लहूपाडा. जबरदस्त फाईट. जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला ही आली आहे. काय जबरदस्त खेळ मात्र पाहायला मिळतोय दोन्ही संघामध्ये.
एक चेंडू 2 धावा. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. काय खेळला यार कैलास, जबरदस्त. इथून मात्र अजूनही जिंकण्याकरता एक चेंडू, जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता. कोण जिंकणार हा मॅच? किरावली की मग लहू फाडा. हो, यावेळेस ऑन साइडला खेळले गेलेत. खाली क्षेत्र निवडला, चेंडू निघून गेला सीमा रेषा पार. काय जबरदस्त फाईट, जबरदस्त फाईट. 6 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता असताना हा मॅच अक्षरशः जिंकून दिलाय कैलास रिंजड या फलंदाजानं. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग. काय जबरदस्त मॅच अगदी पाहायला मिळाला दोन संघामध्ये. वैभवची धूम देखील खुश आहेत, रुपेश दांडेकर देखील खुश आहेत. आणि निश्चितच अशा प्रकारची जेव्हा मॅच पाहायला मिळते ना, तेव्हा निश्चितच जो आनंद मिळतोय तो फक्त खेळाडूलाच आनंद घेण्याकरता निश्चितच पाहायला मिळतोय. चला, मॅन ऑफ द मॅच मिस्टर कैलास रिंजड असणार आहे.